क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद नाशिक, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आणि फुटसाल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय फुटसाल क्रीडा स्पर्धेस नाशिकमध्ये प्रारंभ झाला। मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलात होणाऱ्या या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास माजी नगरसेवक रुची कुंभारकर, क्रीडा उपसंचालक स्नेहल साळुंखे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे, फुटसॉल असोसिएशन ऑफ इंडियाचे संस्थापक सचिव प्राध्यापक सुनील रघुनाथ पूर्णपात्रे, फुटसाल असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव प्रवीण मोरे, स्पर्धा संचालक निहार शहा, नाशिक फुटसाल असोसिएशनचे सचिव दीपक निकम पाटील उपस्थित होते। प्रारंभी अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर आयोजकांच्या हस्ते अतिथींचा सत्कार करण्यात आला। यानंतर स्नेहल साळुंखे यांच्यासह मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। So hopefully everyone is wearing shin guards for today. By any chance if you all don't have flat shoes or shin guards, I request everyone to borrow from your friends because these are important equipments for playing the sport. Shin guards very important. लग सकता है, shin to shin damage हो सकता है. We want you guys to play for a longer run. सिर्फ ये competition के लिए नहीं, आगे जाके भी बहुत मौके मिलने वाले हैं. And this game was brought in India by Mr. Sunil Purnapatre sir and Mr. Namdev Shirgaonkar sir. So the sport is very nice. And myself, Praveen sir, Deepak sir, Dudare sir, everyone has really contributed behind this game. तब जाके ये game ये level पे आया है. And I'm really happy. Deputy ma'am and DSO ma'am both have supported us. And सर्व विद्यार्थी असतील, मुलं असतील, मुली असतील, त्यांचं एक उद्दिष्ट असतं की आपण या ठिकाणी आपण आपल्या परिवाराचं नाव, आपल्या राज्याचं नाव, आपल्या जिल्ह्याचं नाव या शहरामध्ये, राज्यामध्ये, भारतभरामध्ये कसं उज्ज्वल होईल ही भावना मनात ठेवून आपण या ठिकाणी काम करत असतो। आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी अनेक प्रशिक्षक असतात, हे आपल्या विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन करून त्यांना सुद्धा एक या स्पर्धेमध्ये कसं तरबेज होईल ही भावना त्यांची असते आणि त्या दृष्टीने त्यांचं सुद्धा मार्गक्रमण असतं। त्या ठिकाणी मॅडमने सांगितलं की शासनाच्या अनेक योजना आहेत, त्या योजनेच्या सुद्धा माध्यमातून आपण त्याचा लाभ घेतला पाहिजे। महाराष्ट्र सरकार असेल, राज्य सरकार, केंद्र सरकार, आदरणीय नरेंद्रजी मोदी सुद्धा या खेळांना जास्तीत जास्त प्राधान्य कसं मिळावं ही भावना मनात ठेवून ते सुद्धा प्रामाणिकपणे आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणि सर्व स्पर्धकांसाठी, खेळाडूंसाठी ते प्रयत्नशील असतात। राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत, तर त्यानिमित्ताने आलेले सर्व खेळाडू आणि जे स्पर्धेचे आयोजन केलेले आहे तर ते जे फुटसाल असोसिएशन आहे तर ते अग्रेसर असतं सुनील पूर्णपात्रे आहेत, अशोक दुधारे सर आहेत छत्रपती यावरून, तर त्यांचं सर्वांचं मी आभार मानते की एवढ्या चांगल्या प्रकारच्या स्पर्धा त्यांनी या ठिकाणी ऑर्गनाईज केल्या। आणि नेहमीच आमच्या सगळ्यांचं म्हणजे स्पोर्ट्स डिपार्टमेंटचा नेहमीच त्यांना पाठिंबा असतो किंवा नेहमीच सपोर्ट करतात। आमचे जे जॉईंट डायरेक्टर आहेत सुधीर मोरे सर असतील किंवा मग कमी सर असतील किंवा आमचे आयुक्त मॅडम आहेत त्यांनी मॅडम त्यांचा नेहमी सपोर्ट राहील। जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने त्या ठिकाणी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत, पण असोसिएशनचा खूप महत्त्वाचा वाटा आहे या ठिकाणी। एवढे खेळाडू त्याच्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि त्यांच्या आयोजनाची चांगल्या प्रकारे व्यवस्था करण्यात आली, त्यांची जेवणाची, राहण्याची चांगली व्यवस्था करण्यात आली। आज अंडर 17च्या स्पर्धा आहेत, उद्या अंडर 19च्या स्पर्धा आहेत। राज्यस्तरीय शालेय फुटसॉल स्पर्धेकरता उपस्थित सर्व खेळाडूंना आणि संघ व्यवस्थापक, पंच अधिकारी यांना या स्पर्धा 2 दिवस इथे चालणार आहेत। त्या स्पर्धेमध्ये आपण सर्व 8 विभागातून जे खेळाडू आले आहेत ते आपल्या खेळाचे कौशल्य दाखवतील आणि यातलं सगळं तो नॅशनल करता यातलं खेळाडू निवड करून नगरसेवक सन्माननीय रुची कुंभारकरजी, त्याचप्रमाणे नाशिक विभागाच्या क्रीडा संचालिका ज्या स्वतः आंतरराष्ट्रीय कबड्डीच्या खेळाडू आहेत, सुवर्णपदक विजेत्या अशा स्नेहल साळुंखे मॅडम, त्याचवेळी जिल्हा क्रीडाधिकारी सुनंदा पाटील मॅडम, या खेळाचे भारतातील जनक सुनील पूर्णपात्रे सर, पवार सर, चित्रा उद्गार मॅडम, अविनाश खांडेकर, दीपक निकम, पवार सर आणि उपस्थित सर्व मान्यवर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ही एक चांगली संधी आहे शालेय स्पर्धेमध्ये आपलं कौशल्य दाखवण्याची। याच्या अनेक जागतिक स्पर्धा होत असतात। पूर्णपात्रे सर सातत्याने याच्यात विविध स्पर्धा घेऊन राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत संघ पाठवत असतात। आपण या संधीचं सोनं कराल। मी DSO आणि संचालकांना धन्यवाद देतो की त्यांनी आपल्या या संकुलामध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं, त्यामुळे तुम्हाला एक शाळेची संधी मिळाली।
आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा घालतो. संचालनालय कार्यालय पुणे आणि महाराष्ट्र फुटसल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आणि नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या सहकार्याने या स्पर्धा होत आहे. मी हे जे शासनाने सर्व स्पर्धा सगळ्यात चांगल्या घेत आहेत, परंतु नुकतंच आपले क्रीडा मंत्री कोकाटे साहेब यांना धन्यवाद देतो की त्यांनी 44 खेळांना ग्रेस गुणांसाठी आवाज उठवला आहे. 12 वर्षानंतर सुद्धा त्यांनी सांगितलं आहे, शब्द दिला आहे आणि त्यामध्ये आपला फुटसल हा खेळ आहे. त्यांना ग्रेस गुण मिळावे मी परत त्यांना एक आठवण करून देतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो की अनुदानित आणि विना अनुदानित असा भेदभाव न करता सगळेच खेळाडू मेहनत घेत असतात. सगळेच खेळाडू आपलं परिश्रम आपला वेळ खेळासाठी देतात. त्यामुळे या मुलांना सुद्धा 44 खेळांना म्हणजे त्यात फुटसल आहेत यांना ग्रेस गुण मिळावे अशी मी त्यांना परत आज या कार्यक्रमातर्फे त्यांना विनंती करतो. पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत राज्यातील 6 विभागांचे संघ सहभागी झाले आहेत. त्यात नाशिकसह कोल्हापूर, नागपूर, अमरावती, संभाजीनगर आणि मुंबई या विभागातील खेळाडूंचा समावेश आहे. वय वर्ष 17 वयोगटातील खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले असून चुरशीच्या वातावरणात स्पर्धेला प्रारंभ झाला. वैष्णवी शत्रुघ्न फड, मसई विभाग मुंबई येथून आलेली आहे. मी इयत्ता 10वीत कार्मेलाइट कॉन्व्हेंट इंग्लिश हायस्कूल या शाळेत शिकते. माझा जे आमच्या शाळेचे कोच सर प्रथमेश भगत सर हे आम्हाला फुटसल व फुटबॉल शिकवतात आणि आज आम्ही इथे स्टेट लेवलची कॉम्पिटिशनसाठी आलेलो आहोत आणि इथल्या ज्या सोयी व आहेत सगळं ते इतक्या चांगल्या आहेत. आम्ही आज सकाळी आलो, आम्ही आज नाश्ता केला आणि हे सगळं सर सुनील पात्रे, पूर्ण पात्रे सर म्हणून शक्य झालं आहे आणि मी माझ्या शाळेच्या वतीने व माझ्या सरांच्या वतीने आम्ही सर्व सुनील पूर्ण पात्रे सर यांना धन्यवाद. From TB College, under 19 girls team. We thank Sunil Purna Patrikar sir for giving us an opportunity to come here and present our college. Also the facilities here are really good. And we'll try our best to win. State, the district, the divisions, and now to the states. We thank Father Kiran at TB College who has given us the opportunity to be here, and a special thanks to Sunil Purnapane sir who has guided us the way. Organizing committee is doing really well here. We have the best facility of food and stay. So we would really like to. या प्रसंगी क्रीडा अधिकारी अरविंद खांडेकर, अविनाश वाघ, कुणाल अहिरे, चित्रा उदार, शशिभूषण सिंह उपस्थित होते. पंच म्हणून डेनिस ग्रॅसियस, नीरज राजभर, सफर खान, मेहताब शेख हे काम पाहत आहेत. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.